भाऊ, निवडणूक तर जाहीर राहिली ना, तरी तुम्ही नाराज दिसून राहिले. आनंद तर झालाय मला, पण टेन्शन आलंय. परत त्या चौकातून फिरावं लागल, गल्लीबोळातून घुसावं लागल. एवढ्या उन्हातान्हात मला चालावं लागल. काय बोलता भाऊ, तुम्ही तर गाडीमध्ये असतात, रस्त्यावर तर आम्ही चालतो. अरे हो रे सोन्या, पण 15-20 मिनिटं का होईना खाली यावं लागतं ना, फिरावं लागतं आणि कोणत्या लोकांसोबत हात मिळवावं लागतात, म्हाताऱ्यांचे पाय धरावं लागतात आणि ते हात जोडून इतके जोडले जातात की रात्री झोपताना पण असेच असतात. हो, आता 5 वर्षासाठी सबस्क्रिप्शन रिन्युअल करण्यासाठी एवढं तर करणंच आहे. फक्त भाषण द्यायला मात्र मला खूप आवडतं. काही बोलला लोकांना आवडतं, टाळ्या वाजवतात. आता त्या गल्लीचा विषय घे. एवढ्या वर्षापासून तो रस्ता केला नाही आणि करणार पण नाही. पण दरवेळेस बोलतो हा रस्ता मी करूनच राहील. लोकांना आवडतं, टाळ्या वाजवतात, मग विषय संपला. त्या गल्लीचा रस्ता बघ, आपण नाही केला, दुसऱ्या नगरसेवकांनी केला, पण तिचं श्रेय कोण घेतं? मी घेतो. लोकांना कुठे काय समजतंय? विषय का आपण फिल्डिंगच एवढी तगडी लावतो ना, तुम्ही यायच्या आधीच आपले 15-20 कार्यकर्ते मीटिंगमध्ये लावून देतो आपण. तुम्ही बोलले का इथे टाळ्या वाजल्याच पाहिजे आणि त्यांनी वाजवल्या म्हणजे आजूबाजूचे वाजवणारच. सोनू लोकांना कळत नसेल का रे, आपण दरवेळी तेच भाषणाचे पानं घेतो, तेच वाचतो, तेच आश्वासन देतो, तेच वचनं देतो, तरी लोक आपल्याला मत देतात. भाऊ, असं नाही म्हणता येणार का त्यांना काही कळत नाही. पण आपली दारू, बाटली, नोटा या सर्व गोष्टींच्या दबावाखाली, वजनाखाली या सर्व गोष्टी दबून जातात.